दुसरे कोणीही नाही, आपलेच नकारात्मक विचार आपल्याला पुढे जाण्यापासून रोखत असतात. कोणाजवळही स्वतःचे दुःख बोलताना फार विचारपूर्वक बोला, कारण माणसं अशी आहेत की जी रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात. विश्वासावर विश्वास ठेवणे, स्वतःवर विश्वास ठेवणे व ईश्वरावर विश्वास ठेवणे हे महानतेचे रहस्य आहे. श्रीमंतांकडे पाहून त्यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे पाहून जगलं की आयुष्याबाबतीची कसल्याच तक्रारी उरत नाही. चालता चालता मी प्रश्न केला माझ्या पावलांना, चालून चालून तुम्ही थकणार तर नाही ना? त्यांनी उत्तर दिलं, तू फक्त मनाने थकू नकोस, आम्ही चालून थकणार नाही. तुम्ही जसा विचार करता तशा भावना निर्माण होतात. जशा भावना असतात तशी तुम्ही कृती करता आणि तुमच्या आजच्या कृतीवर तुमचं भविष्य निर्धारित असतं. खुश राहायचं असेल तर जीवनात निर्णय आपली परिस्थिती बघून घ्या. जगाला बघून जे निर्णय घेतात ते नेहमीच दुःखी राहतात. सुखी जीवनासाठी घर चांगलं असणं महत्त्वाचे नाही, तर घरातलं वातावरण चांगलं असणं महत्त्वाचे असते. नमस्कार न करताही आशीर्वाद देणारी जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे ती आई. आपल्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावर समाधान येणे हा आपल्या स्वभावाचा विजय असतो. चुकीचा विचार हा जीवनातील एकमात्र समस्या आहे. जसा विचार तसा आचार. जिथे स्वप्नांची लाट असते तेथे जिद्द अफाट असते. जो आयुष्यात सगळ्यांशी सरळपणे वागतो त्याला कसली भीती बाळगण्याचे कारण नाही. जी माणसे पायाने चालतात ते फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चित ध्येय गाठतात. यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी तो त्याच्या शरबत करून पितो. नशिबाला दोष देणं सोडून द्या आणि आभार माना आई वडिलांचे. त्यांच्यामुळे आपल्याला जेवढं मिळतं तेवढं किती जणांना मिळत सुद्धा नाही. वाईट वाटलं तरी खरं बोला आणि खरं वाटेल असं खोटे बोलू नका. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. आयुष्य जगताना मिठासारखं जगावं, महाग नसावं पण महत्त्वाचं असावं. सतत विश्वासघातकी व्यक्तींना माफ करणारी दयाळू नसून मूर्ख असते. चप्पल आणि माणसं तुम्हाला चावत असतील तर समजून जा की ती तुमच्या मापाची नाही. एका आठवड्याचे 7 वार असतात आणि 8वा वार आहे परिवार. तो ठीक असेल तर 7ही वार सुखाचे जातील. चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू जाणे केव्हाही चांगलं. चुकीच्या दारात भिक्षा आणि चुकीच्या माणसांकडून अपेक्षा दोन्ही निरर्थकच आहे. मनमोकळं आणि दिलखुलास वागणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत गैरसमज होण्याचं प्रमाण अधिक असतं. माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर तो मात्र प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने जगा. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. जेव्हा व्यक्तीची प्रत्येक कृती प्रामाणिक असते तेव्हाच व्यक्तीला आदराचे स्थान मिळत असते. कधीकधी शांतच राहणे खूप गरजेचं असतं. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात, कारण उंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकून ठेवू शकत नाही.